DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नवीन नाशिकमधील खुटवट नगर परिसर आज भीषण अपघाताने हादरला आहे। शिटू भवनजवळ एका भरधाव डंपरने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली। शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी अंदाजे 1 ते 1:15 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। डंपरच्या धडकेत 4 चाकी आणि दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। अनेक जण जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या अपघाताची माहिती देताना माजी नगरसेवक तानाजी जायभाये यांनी अधिक तपशील दिला। तसेच आमदार सीमा हिरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे। आज खुटवट नगर येथील मुख्य रस्त्यावर शिटू भवन चौकासमोर आज एक शिवशक्ती चौकाकडनं एक ट्रक, हेवी ट्रक, पूर्ण लोडेड ट्रक त्या ठिकाणी वेगाने मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी एका महिलेला चिरडलं, तिचा जागीचा अंत झाला। या भागातील नागरिकांची या मुख्य रस्त्याला स्पीड ब्रेक टाकण्याची मागणी आपण पूर्ण केली, परंतु जो शिवशक्ती चौकातून येणारा आणि खुटवट येणारा जो काही कॉलनी रस्ता आहे याला पण स्पीड ब्रेक टाकण्याचं काम प्रलंबित असल्यामुळे जर त्या रस्त्याला स्पीड ब्रेक टाकला असतं तर कदाचित हा अपघात टळला असता, किंवा आजचा अपघात हा ड्रायव्हरच्या चुकीमुळं कोण म्हणते डॉक्टर त्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे ते पोलीस चौकशांत सिद्ध करतीलच, परंतु ते राहिलेलं स्पीड ब्रेकरचं काम पूर्ण झालं तर भविष्यात असा प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही आणि नागरिकांना त्यांच्या जीवितापासून संरक्षण मिळेल, म्हणून नाशिक महापालिकेने राहिलेलं स्पीड ब्रेकरचं काम त्वरित पूर्ण करावं ही आमची नागरिकांची मागणी। हे सर्व होण्यामागे संपूर्ण शहर खोदून ठेवलेलं आहे, त्यामुळं हेवी ट्रक असेल कॉलनी रस्त्याला येऊन भर वस्तीमध्ये आल्यानंतर हा अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। याला सर्वस्वी कारण शहरातले शेकडो रस्ते त्या ठिकाणी खोदून ठेवल्यामुळे ट्रॅफिकचा हा बोजारा वाढलेला, त्याच्यामधून हे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, त्यामधून नागरिकांच्या जीविताला धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।